माढा लोकसभा मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध महायुतीचे सर्व आमदार असा सामना आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा किल्ला लढवताना आमदार शहाजी बापू पाटलांनी रामायणाचे दाखले देऊन माढ्यात रावणायण सुरू केलंय। पाहूया। माढा लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांचं रावणायण सुरू झालंय। झाडी डोंगर फेम शहाजी बापूंनी हे रावणायण सुरू केलंय। माढ्यात रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील असा सामना आहे। शहाजी बापूंनी त्यांच्या भाषणांनी हा सामना मोहिते पाटील विरुद्ध शहाजी बापू असं करून टाकलाय। शहाजी बापूंनी माढ्याचा सामना राम विरुद्ध रावण केल्याचं त्यांच्या वक्तव्यावरून तरी दिसून येत आहे। रामाने रावण मारला, लंकेत मारला का? बाणानं मारला। रावण लंकेत मेला, त्याला त्याचा आत्मा पुन्हा भरकटत अकलूजला येऊन पडला। आता कसं करायचं मला तिकडे रावण जन्माला आले, आमच्या उरावर बसली। आता आमच्यात कोण राम आहे? आम्ही आपले पाया पडत बसूया तरी रावण पुन्हा काही जन्माला घालू नका ना, आपल्या तालुक्याचं वाटोळ करू नका। रणजितसिंह नाईक निंबाळकरांनीही मोहिते पाटील घराणं सामान्य शेतकऱ्यांशी कसं वागतंय असं सांगत टीकेची झोड उठवली आहे। मोहिते पाटील घराणं स्वतःच्या घरात पाण्याचे फवारे उडवतात आणि शेतकऱ्यांवर अन्याय करतात असा आरोप केलाय। पण कर्तृत्व काय हो? यांच्या घरात ग्रामपंचायत सदस्य बी यांच्या घरात, सरपंच बी यांच्या घरात, जिल्हा परिषद सदस्य बी यांच्या घरात, आमदार बी यांच्या घरात आणि खासदार बी यांच्या घरात। प्रॉपर्टीनं बोलायचं झालं तर अकलूज मध्ये प्रॉपर्टी विकावं लागली तर ह्यांच्या घरी जावं लागते। त्यांना वाटतं खासदारकी बी आपलीच प्रॉपर्टी आहे। आपलं कर्तृत्व सांगा, आपण काय केलंय सांगा, लोकांच्यासाठी काय केलं, पोटतिडकीने कुठलं काम केलं, कुठला प्रश्न सोडवला, पाण्याचा प्रश्न सोडवला, रस्त्याचा प्रश्न सोडवला, आपण काय सोडवलं नाही, प्रश्न वाढवले, गुंते करून गाठी मारून ठेवल्या। शहाजी बापूंनी आरपारची लढाई सुरू केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। विधानसभेला 500चा लीड द्या, पण लोकसभेला रणजितसिंह नाईक निंबाळकरांना वाढीव लीड द्या असं आवाहन त्यांनी मतदारांना केलंय। मोहित्यांची यावेळेला जिरवायची असं जाहीर बोलण्यासही ते मागे पुढे पाहत नाहीयेत। माझ्या रणजित दादाला 1,500चं लीड द्या आणि आमदार केला पुन्हा मला 500चं द्या। बाद झालं तेवढं किंवा माझं तेवढं माझं पोट भरतंय, काळजी करू नका। पण या मोहित्यांनी जिरवायचे माझं बघा, आयुष्याचं माझ्या आयुष्याचं वाटोळ केलेलं आहे। मला घरादारात राखलं नाही, लेकरं बाळ माझी वनवासी काय माझा हाल त्या घराने केलं। तुम्हाला काय राग येतो का नाही का? मला राग। शहाजी बापूंनी उघड केल्या आघाडीनं धैर्यशील मोहिते पाटील ही गांगरलेले दिसत आहेत। आमदार शहाजी बापू पाटील हे एक ज्येष्ठ नेते आहेत सोलापूर जिल्ह्यातील। त्यांच्या जिभेवरती कायम सरस्वती असते। त्यांनी आमच्याबद्दल आणि आमच्या कुटुंबाबद्दल जे काही वाणी बोललेत ते आम्ही फुलं म्हणून स्वीकारतो। असंच त्यांनी बोलत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो। माढा लोकसभा मतदारसंघात नाही म्हणायला रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं पारडं जड वाटू लागलंय। माढा लोकसभा मतदारसंघातील सर्वच्या सर्व आमदार हे महायुतीचे आहेत। सांगोल्यात शिंदेच्या शिवसेनेचे शहाजी बापू पाटील हे आमदार आहेत। माढ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे बबनदादा शिंदे हे आमदार आहेत। पंढरपुरात भाजपाचे समाधान आवताडे प्रतिनिधित्व करतायत। करमाळ्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीचे संजय मामा शिंदे आमदार आहेत। मान खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे आहेत, तर भाजपाचे प्रशांत परिचारक यांचीही पंढरपूर पट्ट्यात मोठी ताकद आहे। माढ्याच्या लढाईत यावेळेला सगळे लोकप्रतिनिधी एका बाजूला आणि मोहिते पाटील घराणं एका बाजूला अशी स्थिती आहे। त्यातच शहाजी बापूंसारख्या नेत्यांनी मोहिते पाटलांची नकारात्मक प्रतिमा उभी करण्यावर भर दिल्याचं दिसतंय। शहाजी बापूंनी सुरू केलेल्या या रावणायणाची मोठी राजकीय किंमत मोहिते पाटलांना मोजावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।